पहिला चेंडू शपल ऑन साइडला सुरेख टायमिंग आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढला यायला मिड विकेट सीमारेषा पार दणदणीत चौकार राजूच्या बॅटमधून. चार धावा आपण पाहू शकता. संघ नायक आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवर यावेळेला आलाय संतोष आहे. संतोष गोलंदाजी मार्कवर राईट अप राऊंड कडे मार्क करतो स्टॅकला राजू. हा चेंडू पुन्हा एकदा शापालून फ्लिक केलाय. चेंडू जातो यावेळेला आपण येतोय मिड विकेट सीमारेषा पार षटकार. चांगली बॅटिंग करतो राजू म्हात्रे. राजू जोशी नावाला राजू म्हात्रेने आपण तर लोटोई चषक मध्ये ना मालिकावीरची जी सायकल होती देखील घरी नेली होती. काय बॅटिंग केली होती तिथे देखील अक्षरशः संघर्षातून धावा निर्माण केल्या होत्या. पुण्याला गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला राजू म्हात्रे चांगली बॅटिंग करतोय. धावा झाले धाफलकाती 10. हा चेंडू मिडॉनच्या डोक्यावर ना पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू जातो वन बाउन्स लॉंग ऑन सीमारेषा पार दमदार चौकार. चांगली बॅटिंग करतो राजू म्हात्रे. 3 चेंडूचा नाही जबरदस्त पण तो कमी चेंडू जास्त धावा. राजू बघा त्या बॅटिंग नंतर आपण त्यांनी जी बॅटिंग केली ना लुटोई चषक त्यानंतर संघनायकाने त्याला आपण आता सलामीला पाठवलं. तर राजू नेहमी मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंगला यायचा. रबर बॉलच्या स्पर्धेत देखील खूप चांगली कामगिरी केली होती. पुढे तर संतोष शपल पुन्हा ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार चौकार. राजीव आक्रमण करतोय. विपक्षी संघाची गोलंदाजी बघितली तर नवीन संघ आहे मोहिली संघ. आपण बघितलं तर कल्याण विभागातील आपण तर शाळा आपण तर आंबिली जवळील गाव. संख्या 10 फलक त्याकडे पाहू शकता. 18 धावा. चांगली सुरुवात केली. एंड बदलतात संतोष ट्रॅक बदलतोय. पंचांच्या डावा बाजूने तर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पुढे शपलून ऑन साइडला खेळलाय. चेंडू चालला वेगाने यावेळेला लॉंग लेचर दिसेने पण चेंडू सीमा पार जातोय का. प्रयत्न भरपूर केले ते थोडस वळण घेतला चेंडू आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू आलाय. 3 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलक त्याकडे पाहू शकता. यावेळेला 21 धावा. चांगली सुरुवात पहिल्या षटकात केली आपण ते लोटोई 40 प्लस चषक आपण तो लोटोई 40 प्लस देवीचा पाडा संघ. या संघाने लोटोई चषक देखील आयोजित केलं होतं. भरपूर बिपिन खूप चांगलं आयोजन केलं होतं खाण्यासाठी. आपण तर प्रेक्षकांना आपण ते समालोचकांना देखील फ्रूट्स असेल सुका मावा असेल. हा चेंडू यावेळेला लाईन पाहावी लागणारे पंच वाईट चिकून करतायत. अवांतदाने भर धावसंख्या 10 फलक त्यामुळे पाहू शकता. याला 22 धावा. बिपिन दुबे बघा किती चांगलं गुणलेखन करतायत. आपल्या सुनेरी अक्षराने स्कोरबोर्ड भरण्याचं काम करतायत. हा चेंडू यावेळेला आपण त्या मिडांच्या बाजूने काढलाय. चेंडूला क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग ऑनला 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. राजू थोडंसं जमथाक होत आहेत. धावसंख्या पहिल्या आपण तर षटकाच्या साथ एक दमदार सुरुवात केली आपण देवीचा पाडा 40 प्लस संघाच्या माध्यमातून. या संघाचे देखील बिग सपोर्टर अजूनही आपण आले नाहीयेत. सुभाष पाटील जर आपण आला असाल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. बिग सपोर्टर आहेत. यानंतर मॅच असणारे पहिल्या फेरीत शेवटची मॅच 2 बलाढ्य संघ पिंपलादेवी मनपाडा 40 प्लस संघ तर दुसऱ्या बाजूला आपण तर आगासन 40 प्लस संघ. पहिल्या षटकात 24 धावा. पाच गोलंदाजी मार्कवर कोण येतोय मोहिली संघाच्या माध्यमातून. काशीनाथ येतोय. काशीनाथ गोलंदाजी मार्कवर. काशीनाथ गोंधळे
गोलंदाजी मार्कवर काशीनाथ. ऑफ साईडला ऑन साईडला क्षेत्रक्षण फाईन लेग, एक शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण पाहू शकता. मिड विकेटला मिड ऑनला क्षेत्रक्षण, लॉंग ऑनला क्षेत्रक्षण तैनात आहे. ऑफ साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट टर्मॅन, एक क्षेत्रक्षण आपण बॅकवर्ड पॉईंटला म्हणजे थोडंसं डीपमध्ये तैनात केलं. गॅली रिजनमध्ये त्याला एक कव्हर्सला शॉर्ट कव्हरला एक आपण लॉंग ऑफला क्षेत्रक्षण. पहिला चेंडू बॅकफुट जाऊन ना जाकात बघायला मिळाले. जे गॅप होती ना तडम्यान आणि गलीमधनं, त्या गॅपमधनं चेंडूला सीमा पार धरतोय. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. या वेळेला 28 धावा. बिपिन जणू काही सुईमधनं धागा हो ना तशा प्रकारची गॅप शोधली. म्हणजे बिपिन आपण नेहमी म्हणतो ना, जिथे तलवार सुईचं काम असते ते तलवार काहीच करू शकत नाही, आणि ती गॅप शोधली आता राजूने. चांगली बॅटिंग करतोय. नाही नक्कीच सर्व तंत्र बघा किती चांगलं आहे. फुटवर्कचा वापर बघा. बॅट आपण तर शेवटपर्यंत चेंडूची नजर ठेवल्यानंतर बॅटला आपण फक्त दिशा दिली चेंडूला. 28. जितू पाटील क्रिकेट एन्जॉय करतायत. काशीनाथ पुढे गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर तिकडे मार्क होते. हा चेंडू इनसाइड आउट. अप्रतिम फटका. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. काय फटका आहे. एसपी असे फटके आले ना तर असं लेदर क्रिकेटची आठवण करून देतात. टायमिंग बेमिसाल. जबरदस्त फटका काल घनश्यामच्या माध्यमातून. लेकिन आपण तर एसपीने देखील कौतुक केलं त्या फटक्याचं, कारण ते देखील एक चांगले लेदर क्रिकेटर आहेत. काय फटका होता. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. धावसंख्या 10 फलकाती 32 धावा. राजू म्हात्रे काय बॅटिंग करतोय. अप्रतिम. काशीनाथ. चेंडू या वेळेला अपील होते पायचीच. सांगतायत की चेंडू पॅड बदललाय. डॉट चेंडूची समाप्ती. बऱ्याच वेळानंतर डॉट चेंडू जातोय. त्यानंतर मॅच असणारे आपण ते दोन बलाढ्य संघ मानपाडा 40+ आणि अगसान 40+ संघाचे संघनायक जर आले असेल तर या टॉससाठी. चेंडू चांगला होता. चांगला चेंडू होता. या वेळेला अपील होतंय. कॉड बिहाइंडचा अपील आपण मुख्य पंचांकडेच करू शकता. चांगली गोलंदाजी काशीनाथच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चौकार आल्यानंतर बघा किती चांगलं कमबॅक बघायला मिळते. बिपिन स्पर्धा आपण पाहता ओम साई 40+ क्रिकेट संघ अडिवली आयोजित आपण ओम साई 40+ चषक अडिवली 20-22 दमदार आयोजन. आज दुसरा दिवस स्पर्धेचा. उद्या अंतिम दिवस. उद्या पायचा कोणता खेळाडू सायकल आपल्या घरी नेणार आहे. शापन ऑन साईडला उडवला चेंडूला. चेंडू चालला या वेळेला स्क्वेअर लेग सीमार शापार. षटकार. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. या वेळेला 38 धावा. या स्पर्धेत एकही 50 झाली नाही. पाहिजे राजू आज 50 धावा कुटतोय का. बराच वेळ आहे त्याच्याकडे अजून. खेळू शकतोय तो आताशी. तिसरं षटक. हा चेंडू स्विच हिट. चेंडू चालला या वेळेला कव्हर सीमा रेषा पार. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. या वेळेला 42 आणि राजू पोहोचतोय तब्बल 39 धावांवरती. नाही सरळ बॅटने पण अरविंद पाटील पण काही फलंदाज असे असतात की त्यांना रिव्हर्स नाही खेळत तर चैनच पडत नाही खेळपट्टीवर. आणि आता तेच बघितलं राजूच्या माध्यमातून. क्रिकेट किती सहजतेने खेळतात हे दाखवून देत आहेत. रमेश देखील आपण पाहू शकता थोडेसे नाराज आहेत. संघ रमेश जर चांगलं क्षेत्ररक्षण केलं असतं तर नक्की तुम्ही विजय देखील संपादन केलं असतं. पण कुठेतरी कॅप्टननी लिडिंग चांगली केली नाही. बघा प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी भोजनाची व्यवस्था आहे. त्यामुळे सर्व संघांनी जिंकलेल्या संघांनी हरलेल्या संघांनी देखील जेवणाचा आस्वाद घेऊनच मगच मैदान सोडायचंय. आज प्रेक्षकांची गर्दी आपण भरपूर प्रमाणात पाहू शकता. आणि आपण पहिले तर टुर्नामेंट मधला ना सर्वात हायेस्ट धावा आहेत ते म्हणजे आपण 2 षटकाच्या समाप्तीत तर 42 आणि 39 धावांना खेळतो तो म्हणजे राजू म्हात्रे. काय बॅटिंग करतोय. जबरदस्त बॅटिंग करतोय. मोहिली संघ देखील एक नवीन संघ आहे. थोडासा त्यांच्याकडे अनुभव कमी आहे आणि त्या आपण त्या गोलंदाजी अनुभवीने त्याचा फायदा घेतला तर राजू म्हात्रेने. चांगली बॅटिंग करतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो. वासुदेव आलाय. वासुदेवला आपण पाहू शकता. वासुदेव आलाय. वासुदेव पाहिजे तर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता हेमंत. हेमंत पाहिजे तर कशा प्रकारे
बॅटिंग करतोय. राजूला स्ट्राईक कधी लवकर देतोय, किती लवकर देतोय. वासुदेवचा हा चेंडू एष्ट्यांचा वेध, फलंदाज बाद. असं वाटलं हेमंतला की चेंडू आपण तो वाईट जाईल, पण चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला आणि फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज प्रदीप. नाही बिपिन, तुम्हाला काय वाटलं महत्वाचं नाहीये, मैदानावर काय होतंय हे फार महत्वाचं आहे. आणि हेमंत क्लीन बोल्ड होतोय. 42 धावांची भागीदारी तोडण्यात यश मिळालंय वासुदेवनी. नवीन फलंदाज अतिशय चांगला फलंदाज प्रदीप. प्रदीप आलाय आता पाहायचं प्रदीप कशा प्रकारे बॅटिंग करतोय. प्रदीप आलाय प्रदीप. नाही खूप चांगला फलंदाज आहे, तिसऱ्या क्रमांकावर त्याला प्रदीप. प्रदीप आणि राजू कशावर बॅटिंग करतात. वासुदेव गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षांकडून राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू खूप चांगला आहे, पाचीचा अपील होतं या बेला. कदाचित हाईट फॅक्टर असतील त्यामुळे बचावल्यात प्रदीप, ते सांगतायत पंच. तर राजीव आपण आता म्हात्रेने जर 50 धावा कुठल्या तर भीम काळंकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आहे. पुणे गोलंदाजी मार्कवर वासुदेव. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला राजू. फुलटॉस आहे यावेळेला. आपण बॅटची कडा घेऊन चेंडू वेगाने सरकतोय, याला फाईन लेगला वेगाने चाललाय. चेंडू सीमा पार जातो का पाहायचं. शेतक्षक 2-2 पाठलाग करतायत, पण चेंडू अधिक वेगाने सीमारेषा पार. चौकार. त्रेचाळीस धावांचे खेळ करतोय. 47 धावा धावफलकात लागल्यात. काय बॅटिंग करतो राजू मात्रे. 50 धावा जर कुठल्या तर आपण ते 500 रुपयाचं पाचशे केलं भीम काळे यांच्याकडून. तर आगासांचे कॅप्टन देखील येत आहेत. तर मानपाडा 40+ संघाचे संघनायक टॉससाठी यायचंय. वासुदेव पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस आहे ऑन साईडला. सुरेख टायमिंग. शतशक होता स्क्वेअर लेगला, त्याला भीड करून चेंडू जातो या वेळेला स्क्वेअर लेग सीमारच्या पार. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 50 कंप्लीट, 51 धावा. आणि राजू पोचतोय तब्बल आपण तर 47 धावांचं एकदम. 13 चेंडू 47 धावा. का बॅटिंग करतो राजू मात्रे, जबरदस्त बॅटिंग, अफलातून बॅटिंग. मैदानावर काय परफॉर्मन्स देतोय बघा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. थोडस ना गोलंदाजी बघितली तर महिला संघ प्रथमच सामना स्पर्धा खेळतोय आणि त्यामुळे त्यांची गोलंदाजीचा अनुभव नसावा. कदाचित गोलंदाजांना गोलंदाजी करण्याचं. 51 धावा. सुनील भाणे विचारतात स्कोर झाला का. 51. वासुदेव पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क करतोय. सायकला राजूला आपण पाहू शकता. हा चेंडू बॅटमॅनने काढलाय. चेंडूला चेंडू चालला या वेळेला आपण येतोय लॉंगॉनला. चांगलं क्षेत्र शोधतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहे. तिसरी धाव होते का पाहायचंय. नकार देत आहे. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या वेळेला 53. राजू पोचतोय तब्बल आपण तर 49 धावांचं योगदान देतोय. जर 50 धावा कुठल्या तर भीम काळंकडून आपण 500 रुपयाचा पारितोषिक आणि पहिलाच खेळाडू ठरला स्पर्धेतील. हा चेंडू खूप चांगला होता, खूप चांगला चेंडू पडल्यानंतर जमिनी लगत गेलाय. डॉट चेंडूची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 17च्या सरसरीने आपण बोलले तर धावा झाल्या धावफलकाती 53 धावा झाल्यात. 17.63 आपण तर 66 सरसरीने धावा कुठल्यात.
तर जाऊया आपण होतो पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. नवीन गोलंदाज येतोय सुनील 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 पाटील येतोय. भीम काळंकडे आम्हाला पारितोषिक देखील आपण होते जमा झाले जित राजूसाठी. तर गोलंदाजी मार्क सुनील. सुनील येतोय. सुनील पाटील गोलंदाजी मार्क स्ट्राईकला प्रदीप. 53 धावा धावफलकाती लागल्यात. सुनील तो प्रदीप हा चेंडू बॅक पुढे जाऊन पंच करतो. यावेळेला चेंडू चालला आपण गली रिजन मधनं थोडा महिला क्षेत्ररक्षक येतोय. एकच 10 मिनिटे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. चांगलं क्रिकेट बघायला मिळते आता मोहिलीच्या माध्यमातून. जसं जसं बिपिन हा संघ मॅचेस खेळेल ना तसा तसा अनुभव देखील प्राप्त होईल. आता बघा थोडीशी सुधारणा चांगली बघायला मिळाली षटकामध्ये. पण सुनील गोलंदाजी मार्कवर क्रॉस अँगलने गोलंदाजी करतोय. स्ट्रायकरला आपण पाहू शकता 49 धावांचं योगदान दिलं. तो राजू म्हात्रेला आपण पाहू शकता 50 धावा कुठं कापायचं आहे. हलक्या हाताने सॉफ्टने चेंडूला टर्न करतो आणि या स्पर्धेतील पहिला खेळाडू ठरतोय 50 धावा कुठला. राजू जरा बॅट दाखवायचे. भीम काळन यांच्याकडून आपण 500 रुपयाचं पारितोषिक दिले. पंच देखील अभिनंदन करतायत. या सीझन मधला आपण इथं दुसरं अर्धशतक आहे. वेल प्लेट म्हणजे तिसरा खेळाडू ठरलाय. राजू काटे, राजू म्हात्रे आणि आपण तर नितीन पाडी. हा चेंडू खूप चांगला होता. यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाही. एक धाव कंप्लीट केले पाहिजे. दुसरी धाव होते का. 2 धावा इथून. गुड रनिंग गुड रनिंग गुड रनिंग. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 57 धावा. 3 खेळाडूंनी आतापर्यंत आपण 2 वेळा 50 धावा कुठल्या आहेत. एक राजू काठे, राजू म्हात्रे आणि नितीन पाटील हेडूटने. नक्कीच नितीन येतील संतोष. हा चेंडू यावेळेला एज होती. डॉट चेंडूची समाप्ती. संदपचा आपण तर खेळाडू नाहीत पण नितीन संदप संघाला सांघिक कामगिरी पाहिजे. वैयक्तिक कामगिरी नकोय ना एस पी. वैयक्तिक कामगिरी नकोय सांघिक कामगिरी पाहिजे. पण सुनील गोलंदाजी मार्कवर टाकला. प्रदीप धावसंख्या धावफलकाती 57. हा चेंडू लॉफ केला. यावेळेला झेले कव्हर्सला पाहिजे. झे क्षेत्ररक्षक येतोय. जजमेंट नाहीये जजमेंट नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 59 धावा. 59 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. हा चेंडू खूप चांगला होता. बॅटमॅनने चेंडूला काढला. यावेळेला एकच धाव. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 60 धावा. या षटकात धावा आल्यात फक्त आणि फक्त सुनील पाटीलच्या. खूप चांगली गोलंदाजी केली. 7 धावा आल्यात. मी मगाशीच बिपिन तुम्हाला म्हणाल जसं 7 संघ खेळेल ना मोहिली ह्याला देखील भरपूर अनुभव प्राप्त केला. चांगला संघ आहे. सुनीलचं मी कौतुक करेल. 6 धावा दिल्या. जर सुनील सारखा गोलंदाज त्याला कुठेतरी दुसरी किंवा तिसरी षटक देणं नंतर मधला पुन्हा एकदा पाचारणकडनं गोलंदाजी फार चांगलं होतं. पण संघ नाही नाही नक्कीच नक्कीच गोलंदाजी खूप चांगली बघायला मिळते. जरी मोहिली संघ पहिली स्पर्धा खेळतो पण एकच वाईट चेंडू फेकलाय. आपण पाहू शकता देवीचापाडा 40+ संघाचे कोच शिबू काहीतरी मला वाटतं माहिती देत आहेत. थोडंसं सहकार्य त्यांचं देखील भरपूर आपण खेळाडूंना गाडी मार्गदर्शक असतं. गाईड करतात ते देखील खेळाडूंना. तर 5 गोलंदाज आपण पाहू शकता फ्रेश गोलंदाज मोहिलीने वापरलेत. 60 धावा धावफलकाती लागल्यात. शशिकांत चेंडू यावेळेला पंचांकडे पाहिलं जातंय. पंच सांगतायत की हा चेंडू डॉट आहे. मनोहर भाने आपण पाहू शकता गोल्डन मॅन आहेत. सातत्याने स्पर्धेकडे लक्ष देत आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता शशिकांत.
स्क्वेअर मिड विकेट मधला चेंडू गेला यावेळेला सीमारेषा पार चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 64 धावा. शशिकांत पुणे गोलंदाजी मार्कवर. मानपाड्याचे कॅप्टन शशिकांत. गोलंदाजी मार्कवर टाकला प्रदीप. प्रदीपाचं कशा प्रकारे बॅटिंग करतो आता उर्वरित चेंडूंवरती. राईट ओव्हर तिकडे मार्क होता टाकला प्रदीप. चेंडू शपलून ऑन साईडला खेळत होता. पायचीचा अपील होतोय. एक धावी ते कंप्लीट केली जाते. लेग बायच्या सोबत धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता 65 धावा. बिपिन दुबेचं फार चांगलं लक्ष असतं मैदानावर. शशिकांत गोलंदाजी मार्क शकला राजू. चेंडू पायचीचा पी प्लम LBW बिग विकेट. या मॅचची गोल्डन विकेट मिळवले शशिकांतनी. फलंदाज बाद. राजू म्हात्रे बॅक टू पवेलियन. राजूसाठी टाळून 50 धावांची खेळी मात्र आपण इथे थांबवण्यात यश मिळालंय. राजू जरा बॅट दाखवायचे. अभिनंदन करायचं राजू. जरा जोरदार डाव दे राजूसाठी. जबरदस्ती परफॉर्मन्स. या हंगामातील दुसरं अर्धशतक. अंतिम षटकातील काही चेंडू बाकी आहेत. मोहिनी संघाने ना या 2 षटकामध्ये आता कमबॅक केले. बिपिन मित्र म्हणेल चांगली गोलंदाजी. 4 चेंडूमध्ये फक्त 5 धावा दिल्यात. एक चौकार देखील आलाय. भीम काळन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ते देखील आम्ही राजूला नंतर सुपूर्त करू. शशिकांत गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला आपण पाहू शकता 65. सेकंडला आपण पाहू शकता रामा. चेंडू ऑन साईडला आपण मिड विकेटला चेंडू चाललाय. कार्पेटच्या मध्ये 2 दीपंत शतक आलंय. 2 धावा इथून कंप्लीट होत का पाहायचंय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा कंप्लीट झाल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलक त्यामुळे पाहू शकता यावेळेला 68 धावा झाल्यात. 1 टू गो. नाही हायएस्ट धावा कुठल्या आहेत आपण आज सकाळी 74 74 धावा. अंतिम चेंडू पाचा काय होतं इथून. फुलटॉस लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. 69 धावांचं लक्ष असणार यावेळेला आपण तर मोहिली संघासमोर 13.80च्या सरासरीने धावा करायच्यात. होतील धावा. आता गोलंदाजी तर पाहिली आपण 2 षटकामध्ये खूप चांगलं कमबॅक केलंय. बिपिन आम्हाला माहिती आहे 2 षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त आपण येतोय. 4थ्या षटकात 7 आणि या षटकात आपण येतो शशिकांतच्या धावा आल्यात 8-15 धावा आल्यात फक्त. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. खूप चांगलं कमबॅक केलंय. नवीन संघ आहे आणि चांगलं कमबॅक केलंय. 69 धावांचं लक्ष असणार यावेळेला आपण म्हणजे तर 3 षटकात धावा तर 53.
मधू मात्रे बघा जुना चेंडू दिलाय. 68 धावा कुठले. धन्यवाद बाळू पाटील. यांचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकला. 69 धावा चेस करायचे आहेत. प्रेम शिंगोले यांचे आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती मोहिलीचे. प्रेम शिंगोले आपले हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रेम शिंगोले, संतोष शिंगोले, आमचे बंधुराज विनोददादा काळण यांचे मेहुणे आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. मानपाडा संघ चला. कॅप्टन मानपाडा. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. मानपाडा 40+ विरुद्ध आगासन 40+. अडुसष्ट धावा कुठलेल्या आहेत. अर्धशतक राजू मात्रे लोटोई चषक मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. चला संतोष म्हणजे या टॉस साठी आगासनचे कॅप्टन आलेले आहेत. आगासनचे कॅप्टन इथे आलेले आहेत. बाराम मनपाडा 40+ संघाचे संघनायक. मधुकार मात्रे उर्फ बिशाप गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. रोनक सुद्धा येतात. रोनक काल कॅप्टनने उल्लेख चांगला केला होता. 5 षटकात 180. रेश्मा मयेकर मॅडम होत्या त्यामुळे काही प्रश्न विचारले जात होते. कॅप्टननी काही बोलत होते. सिंगल इथे खातं उघडलंय. काना एका धाव्याने खातं उघडतोय. स्ट्राईक एंडला आता सुनील येत आहेत. गोलंदाज मधु मात्रे. अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहिली. लोटोई चषक 3 दिवस आणि इथे फिल्डरला हलण्याची संधी मिळाली नाहीये. कव्हरच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. सुनीलच्या बॅट बद्दल चौकार येतोय. लो फुटा चेंडू होता. खराब फिल्डिंग झाली रमाची शॉट मिड विकेटला आणि कदाचित आता 3 धावा मिळू शकतात. बाळू पाटील 69 धावा चेस करायचे आहेत आणि 68 धावा झाल्या म्हणून मॅच जिंकली नाहीये. मोहिली संघ सुद्धा एक चांगला संघ जरी पहिल्यांदा खेळत असेल धावा चेस होऊ शकतात. काल मॅचेस त्यांनी पाहिलेल्या असतील. या जितू पाटील सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सुभाष पाटील यांचे बंधुराज. रबर बॉल नक्कीच रबर बॉलचे किंगच होते जितू पाटील. हा चेंडू कव्हरच्या वरून खेळायचं होतं मात्र शरद मात्रे कोणतीही चूक करत नाहीयेत आणि मधुकर मात्रेला पहिलं यश मिळाले. फलंदाज बाद. काना बाद होत आहेत. नवीन फलंदाज काशीनाथ देत आहेत. काना बाद झाले. सुनील अजूनही मैदानात आहेत. 7 धावांवर तिथे खेळत आहेत.
तर मधु म्हात्रे यांना पहिलं यश मिळाले. 500 रुपयाचा मानकरी ठरला भीमकान यांच्याकडनं. इथे फटका चांगला मात्र राजू म्हात्रे आहेत मिड विकेटला. 2 धावा होणारच आहेत कारण जेव्हा डीप मध्ये चेंडू जातो 2 धावा सहज होतात या खेळपट्टीवर. या मैदानामध्ये 69 चेस करायचे आहेत आणि आतापर्यंत 10 धावा झालेल्या आहेत मोहिली 40+ संघाच्या. पुढचा टॉस सुद्धा आपण करणार आहोत. आगासन 40+ विरुद्ध मानपाडा 40+. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऑन द टोस खेळायचं होतं चेंडूवर बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाहीये. पहिलं षटक इथे समाप्त झाले. मोहिली 40+ संघ 69 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात 10 धावा आल्यात. 59 अजूनही करायचे आहेत. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अशक्य असं काही नाहीये क्रिकेटमध्ये. प्रयत्न तुम्ही करा. प्रयत्न केले तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. सुनील भाने आपण टॉस सुद्धा करूया. चला भाऊ टॉस करूया आपण. सुनील भाने यांच्या शुभसे टॉस होईल. भाऊ काल सिबू छानबीन करून गेले होते. काल पहिला दिवस होता या स्पर्धेचा. सिबूला माहिती आहे उद्या जर मॅच खेळायची असेल ना पहिल्या दिवशी तिथे जावं लागतं. शरद म्हात्रे येत आहेत. पण शरद म्हात्रे यांनी कोणत्याही प्रकारचं अपील केलं नाहीये कारण त्यांना माहिती आहे चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. तर रमा स्ट्रॉंग अपील करतायत. सुनील बाणे यांच्या शुभ असे टॉस करूया. जितू पाटील देवीचा वाडा यांच्या शुभ असे टॉस होईल. तो टॉस केले जाणारे चितू पाटील यांच्या शुभ असते. एका बाजूला मानपाडा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता बलाढ्य संघ आपण पाहू शकता. 1 मिनिट शरद थांबायचे थोडं. टॉस करायचा आहे. चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन असणार आहे. काटा टॉस जिंकला आपण तर बाराम काय डिसिजन असणार आहे. क्षेत्ररक्षक कराल तर बलाढ्य मानपाडा संघाला किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. बघूया तरी त्यांचे बॅटिंग चांगली आहे. तरी 50-60 पंड रोखू. या आयोजनाबद्दल तू काय सांगशील. खूपच छान आहे. प्रश्नप्लक रणजित टॉस आपण बघितलं तर गमावला. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय डिसिजन घेतलं असतं. क्षेत्ररक्षण घेतलं असतं. तसं तर आता बॅटिंग करायचं किती धावांचं लक्ष ठेवाल. आगाचा संघ देखील एक बलाढ्य संघ आहे. साधारण 50-60 तरी धावा यायला पाहिजेत कारण आगासन संघाची गोलंदाजी खूप छान आहे. नक्कीच आपण बघितलं तर 60 ते 50 धावा येण्यासाठी असे कोणते फलंदाजी ज्यांनी चांगली फलंदाजी केली तर तुम्ही 50 ते 60 धावा उभाराल. प्रवीण आहे, देवेंद्र आहे, परत मी आहे, परत बलिराम आहे. यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक. तर मॅचच्या दिशेने मॅच इथे सुरू आहे. सज्जत कॉमेंट्री बॉक्समध्ये नितीन खान धन्यवाद. फिंगर रोल बघा काय पद्धतीने करतायत. शरद म्हात्रेचं कौतुक करेल. ॲक्शन तुम्ही बघू शकता. ॲट मोर द विकेट. हा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता. बॅकवर्ड पॉईंटच्या वरून घेत आहेत. नितीन वेगाने धावतायत. मग आता चेंडू थांबणार नाहीये आणि चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी. गुड शॉट. धावसंख्या 17. या षटकात फक्त शरदने 7 धावा दिल्यात. 5 चेंडू फेकलेत. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आहे. पहिला सामना वसार 40+ ने जिंकलाय. दुसरा स्मरणिका पाटील 11 संदपने जिंकलाय. निसट्टा विजय. मोठा गावला खऱ्या अर्थाने ती मॅच जिंकायची होती मात्र बॅटिंग त्यांची खराब झाली आणि शशांक पाटीलने गोलंदाजी चांगली केली असं म्हणावं लागेल. आणि 12 बॉलमध्ये 20 हवे होते. शशांकने फक्त 7 धावा दिल्या. बॅटिंग करताना 15 धावा कुठल्या 2 विकेट सुद्धा घेतले शशांकने. शरद फिंगर रोल करत असताना षटक समाप्त होईल. फक्त 7 धावा दिल्यात. पहिल्या षटकात 10 होत्या. आता 18 बॉलमध्ये 52 धावा मोहिली संघाला करायच्या आहेत. अशक्य असं काही नाही. ही स्पर्धा तुम्ही पाहतात ओम साई 40+ चषक अडिवली 2022. आयोजक ओम साई क्रिकेट संघ 40+ अडिवली संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. 3 दिवस या स्पर्धेत जेवणाची व्यवस्था सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी रोनक जेवणाची व्यवस्था आहे. 18 बॉलमध्ये 52 करायचे. चला स्पीडअप करा. 3 षटकांत तुम्ही जलपान करू शकता.
संतोष म्हात्रे नाही आहेत देवीचा पाडा संघामध्ये, कारण गोलंदाजी त्यांचीही चांगली आहे. आता प्रत्येक खेळाडूला संधी मिळायला हवी, त्यामुळे हा प्रयत्न असेल. कदाचित पुढच्या मॅचमध्ये संतोष म्हात्रे कमबॅक करतील. कारण प्रेक्षणीय मॅच झाली होती लोटोई चषकमध्ये. सुभाष पाटील वर्सेस रमा. पुढे एका ठिकाणी मी 40+ ची कॉमेंट समालोचन करत होतो आणि तेजस ते मला प्रश्न विचारला होता की नितीन दादा तू सेंडी बॅट्समन कोण आहे, तर मी त्याला सांगितलं जितू पाटील आहे. एवढी बॅटिंग तेजस भोईरला आमच्या आवडली होती. जितू तुमची, जे आमचे GTCचे ऑपरेटर आहेत, त्यांना नाव तुमचं माहिती नव्हतं. मला विचारलं फक्त सेंडी बॅट्समन कोण आहे, मी सांगितलं सेंडी बॅट्समन जितू पाटील आहेत. 17 बॉल 52. तुम्ही जर चांगला खेळ केला ना, तुमचं नाव जरी माहीत नसेल तरी खेळाडू प्रेक्षक तुमचं कौतुक करतात. प्रेक्षकांना काय आवडतं तर चांगला खेळ केलेला आवडतं. प्रदीप राईट मोर द विकेट. हा चेंडू लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत मधू म्हात्रे, प्रयत्न चांगले केले होते. बघूया आपण. फलंदाज बाद आहेत मात्र रमेश सर आपण एकदा चेक करूया. बॅट्समन थांबायचे थोडं चेक करूया, हरकत नाहीये कोणत्याही संघावर. GTC टेक्नॉलॉजीचा वापर आपण करूया. खूप चांगली क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. तर रमेश सर चौकार आहे, यासाठी आपण चेक केलं. पाय थोडासा बाहेर होता. प्रदीप दिलीप सुद्धा आहेत तुमच्या इथे. चौकार येतोय, कोणत्याही संघाचं नुकसान होऊ नये हाच प्रयत्न GTCचा नेहमी राहिलाय. क्लॅरिटी विथ क्वालिटी. क्लॅरिटीचा बिग बॉस म्हणून सुद्धा GTCला ओळखलं जातं. धावसंख्या 21. चौकार आहे. इथे चेंडूने पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला, मात्र पंच सांगतात 1 बाउन्स. एक चेंडू तुम्ही 1 बाउन्स टाकू शकता, जर दुसरा जर तुम्ही टाकताय तर तुम्हाला दंडित केलं जाईल. प्रदीप म्हात्रेला माहिती आहे, भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत, रेग्युलर खेळलेले आहेत, 40+ खेळत आहेत. हा चेंडू फटका चांगला आहे. राजू म्हात्रे बघा काय झेल टिपलाय. पहिल्या इनिंग मध्ये अर्धशतक सुद्धा टोकलं होतं आणि राजू म्हात्रेने झेल सुद्धा टिपलाय. तर किरण पाटील मोहिनीवरनं बघा शुभेच्छा देतात, एक चांगले पुरस्कार देत. स्वागत आहे किरण पाटील आपलं, जे मोहिनीवरनं आपल्या मोहिनी 40+ संघाला शुभेच्छा देत आहेत. संतोष हिंगोले येत आहेत. वाईटचा इशारा येतोय. बावीस धावा झाले. तिसरा षटक मार्गसे. पाण्याची गाडी रेडी ठेवायची, जलपान करू शकता खेळाडूंना, आणि पाण्याची अत्य आवश्यक सेवा आहे खऱ्या अर्थाने. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहे शरद म्हात्रे. मधू म्हात्रे तू धावणार का मी धावणार हाच विचार करेपर्यंत चेंडू सीमापार. चौकार. दोघेही थांबले सुरुवातीला आणि गॅप मध्ये चेंडू होता. सुनील चांगली बॅटिंग करतात बघा. 3 चौकार सुनीलने आतापर्यंत ठोकलेत. धावा झाल्या त्या 25. 69 चेस करायचे आहेत, मात्र धावांची गती कमी आहे. प्रवीण वजे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. पंचवीस धावा झाल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. लक्ष अजूनही दूर आहे. तीन षटकात 25 झाल्यात. 12 चेंडूमध्ये आता 44 करायचे आहेत. पुढच्या मॅच मध्ये आपण बघू शकाल मानपाडा 40+ विरुद्ध आगासन 40+. आगासन 40+ संघ टॉस विन आहे.
गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मानपाडा 40+ या संघाला. तर 12 बॉलमध्ये 44 करायचे आहेत. ओम साई 40+ चषक अडिवली 2022. सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना जेवणाची व्यवस्था सुद्धा पाहायला मिळते. कालही जेवणाची व्यवस्था होती, आजही उद्याही असणार आहे. 3 दिवस अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान. बारा बॉलमध्ये 44 हव्यात. हेमंत पाटील यांचं आगमन झालंय. स्वागत आहे हेमंत. आमचे भाचेत ज्यांनी या स्पर्धेसाठी जेवणाची व्यवस्था केली. 3 दिवस मंगेश गणेश भाने, नितेश बाळाराम भाने, प्रवीण गंगाराम भाने हे आमचे अन्नदाते. 3 दिवस त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. संदप 40+ चषक आपण स्पर्धा पाहिली. नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था होती. 40+ मध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये सुनील भाने जेवणाची व्यवस्था आता पाहायला मिळते. वामन अंबार यांच्याकडनं सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार संतोष शिंगोळे यांनी मारले तर 500 रुपये आहेत. वामन अंबारे म्हटल्यानंतर आमचे रोशन यांचे पिताश्री आहेत. अँड्री रसल म्हणून त्यांची ओळख आहे. नवनाथ आहेत. नवनाथ येत आहेत 4थं षटक घेऊन. संतोष शिंगोळे बघा वेगाने धावतायत. अकरा चेंडूमध्ये 42 करायचे आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नवनाथकडे व्हेरिएशन चांगलं आहे. 10 चेंडूमध्ये आता 42 करायचे आहेत. 10 चेंडू 42 धावा करायचे त्या मॅच मध्ये. मोहिली 40+ या संघाला. इथे मात्र शफल झाले होते संतोष शिंगोळे. चेंडू बराच वेळ हवेत आहे. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण आले आहेत. 40 धावा अजूनही या मॅच मध्ये करायचे आहेत. लक्ष अजूनही दूर आहे. राजू मात्रेने जी बॅटिंग केली अर्धशतक ठोकलं. 39 धावांची अजून गरज आहे. तीस धावा झाल्यात. 39 हव्यात. तीन चौकार मारले तरी 500 रुपये असतील संतोष शिंगोले यांच्यासाठी. अमन शिंगोले यांच्याकडनं. सदतीस धावांची अजूनही गरज आहे मोहिली 40+ संघाला. 32 धावा झालेल्या आहेत. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत नितीन आहेत तिथे. एकच धाव बिते. नितीन चांगली फिल्डिंग करतायत. सात चेंडू मध्ये आता 36 करायचे आहेत. शशांक पाटील येत आहेत. मागच्या मॅचचा हिरो. सात चेंडू मध्ये 36 करायचे आहेत. भाणे साहेबांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे षटकार. बाळू पाटील आपण पाहिलं सुनील सलामीला आलेत आणि अजूनही चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. जरी पहिली स्पर्धा मोहिली 40+ संघ खेळतोय म्हणून बाळू मॅच अजूनही संपली नाहीये.
5 मध्ये 28 करायचे. चेंडू द्यायचे, चेंडू द्या नवीन. थांबायचे, रमेश मांजरे थांबायचे. अनिल भाने चेंडू भेटलाय का? येतोय येतोय, मॅच चेंडू येतोय, थांबायचं थोडं. चला खेळाडूने यायचे, खेळाडूने या प्लीज. राजू मात्रे मॅच सुरू करायची. 5 बॉल मध्ये 28 हवेत आणि प्रयत्न करतायत बाळू सुनील. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल तुम्ही पाहतायत. इथे झेलची शक्यता नाकारता येणार नाही, मात्र झेल ड्रॉप. एकच धाव मिळेल. 4 चेंडू 27. सत्तावीस धावांची गरज आहे. 2 षटकार मारले तरी 500 मिळतील संतोष इंगोलेसाठी. लेग बाईस. मॅच चेंडू आलाय बघा. 3 चेंडू मध्ये 26 करायचे आहेत. पुढच्या मॅच मध्ये आकाशचा संघ टॉस विन आहे. हेमंत राईट मोर द विकेट. सुनील साठी 2 धावा. बिपिन दुबे सुद्धा कौतुक करतात मोहिली 40+ संघाचं. पहिलीच स्पर्धा खेळतात, पहिलीच मॅच मध्ये बॅटिंग चांगली केली बिपिन. खास करून सुनीलचं कौतुक करायला हवं. सलामीला आलेत. 29 धावांवरती खेळतोय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये बाळू आपण पाहिलं तर 24 धावा हव्यात. हेमंत इथे फटका चांगला आहे, जबरदस्त बॅटिंग. चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी गुड शॉट. 1 चेंडू आणि आता 20 धावांची गरज आहे. 33 धावांवरती खेळतोय. सुनीलची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे सुनील साठी. जबरदस्त बॅटिंग केली बाळू सुनीलने. 33 धावांची एक मॅरेथॉन इनिंग. तर जितू पाटील यांचा एक चेंडू मध्ये 20 करायचे बाळू. आकाशन 40+ संघ टॉस विन आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. शरद भाने आपण सज्ज राहायचे, कदाचित तुमची गरज लागणार आहे. चांगली बॅटिंग केली खास करून आपण पाहिलं तर. बघा 2 धावा. 35 धावा बाळू कुठल्या सुनीलने. टाळ्या होत्या सुनील साठी. शरद भाने आपण सज्ज राहायचे. 2 खेळाडू लागणार आहेत आकाशन 40+ संघाला. तर जितू पाटील यांचा इथे सत्कार केला जाईल सुनील भाने यांच्या शुभ हस्ते. एक जबरदस्त क्रिकेटर. आणि राजू मात्रे मॅन ऑफ द मॅच आहेत. अर्धशतकासाठी 500 रुपये सुद्धा आहेत भीम कान हेरुडने यांच्याकडनं.